तर आमची यात्रा सुरू होत आहे, महाकुंभची जर्नी. आणि या प्रकारे तर आमची यात्रा सुरू होत आहे, महाकुंभची जर्नी. आणि या प्रकारे इथं नारळ फोडून याची मस्तपैकी सुरुवात झालेली आहे. आमचे रिजन हेड अमित खानमगार सर आणि हे सर्व बाकीचे लोक. आणि एक तिकडे फेकून द्या, अशी टाका डायरेक्ट. अंडरआर्म बॉलिंग कशी करतात तसा टाकायचं. आम्ही आमचा आता व्हिडिओ झालेला आहे ओपनिंग. आणि आम्ही एक ग्रुप शॉट घेणार आहे इथं. ग्रुप शॉट घेऊन मग आमच्या जर्नीला स्टार्ट होणार आहे. तर भेटूया लवकरच रस्त्यांवरती परत पहिल्यासारखं, जसं आपण नेपाळ राईडला भेटलो होतो. हर हर जय शिवाजी. चला आमच्या यात्रेला सुरुवात करूया. गजर पण झालेला आहे, छानपैकी सर्वजण भेटले आहेत. आणि या तीन आहेत ना, मारूया ना. 3 गाड्या आहेत आपल्याकडं, 1 2 3. एक आहे स्विफ्ट, टाटा आणि ही 3 गाड्यांमध्ये आमचा प्रवास होणार आहे. छानपैकी असा मस्त प्रवास स्टार्ट होत आहे. मिळूया आता रस्त्यांवर. तर आम्ही आता एक मॉर्निंगला ब्रेक घेतला आहे. ब्रेक घेऊन थांबलेत सर्व इकडं. ही फर्स्ट कार आहे. अमित सर आहेत, गाडीत झोपलेत सध्या. खूप कंटिन्यूस चालत होते. फर्स्ट डे R2 आहे. या कारमध्ये मागे ट्रॅव्हलिंग चालू आहे सध्या. तर आता एक मॉर्निंग ब्रेक झाल्यानंतर पोचूया परत गाडीमध्ये आणि पुढच्या डेस्टिनेशनला स्टार्ट करूया. आणि आता प्रयागराजला जाताना दुपारी आम्हाला थोडीशी भूक लागली आहे, तर आम्ही आलो इकडं एक रिट्रीट हॉटेलमध्ये. तर हे आहे रुखड जंगल कॅफे बायसन रिट्रीट रेस्टॉरंट. आणि या रेस्टॉरंटमध्ये आम्ही सध्या थांबलो आहे जेवण करायला. मस्त छान आहे रेस्टॉरंट. आणि याच्यात सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ना, हे झाड, हे जे वडाचं झाड आहे ना, एवढं मस्त आहे, छान आहे, विशाल आहे, असं पसरलेलं आहे. आणि ह्या झाडाच्या अवतीभोवती बघितलं ना, छान असं. जे पुढे झाड स्टार्ट होते ते माहितीच नाही आहे, पण असे मल्टिपल खोड्स इकडं इथं. सो एक्झॅक्टली झाड कुठलं आहे, त्याची मुळं कुठली आहेत आणि कशा प्रकारे आहेत, खूप मस्त आहे. दिसायला असं छान विशाल मोठं झाड आहे. इकडून वरती असं चालत आलं. इकडे पण महादेवांचं मंदिर आहे, मस्तपैकी छान असं. सो टेक्निकली हे एक जंगल सफारी रेस्टॉरंट कम कॅफे कम हॉटेल असं बरंचसं काहीतरी आहे. इकडे एक जंगल सफारीची मगाशी एक जीप पण बघितली, जे इकडची जंगल सफारी करून देतात. आणि इथं पाळणे यांनी लावले आहेत झोके झाडाला बांधून. मगाशी बसलो होतो,
पण खूपच खाली आहे उतरून गेलो, म्हटलं पडायचं उगाच. चला आता जाऊया. सरी माझी मंडळी हॉटेलमध्ये बसली तिकडं जाऊन जरा मस्तपैकी जेवण खाऊया. बघूया महादेवांनी पुढे प्लॅनमध्ये काय ठेवलं आहे आम्हाला. आता आज रात्रीपर्यंत बहुतेक आम्ही पोचून जाऊ प्रयागराजला, आणि रात्री पोचल्यानंतर होप सो तर किती वाजता पोचेन ते माहीत नाही, पण डेफिनेटली लेट नाईटच पोचणार आहे. अप्रॉक्सिमेटली 10-11 आम्ही डिसाईड करतो आहे. बघूया अल्टिमेटली किती वाजता पोचणार आहे. छान आहे असं हे झाड, आणि हा एक रिट्रीट हॉटेल. तर आम्ही आता प्रयागराजला पोचलो आहे. इथून ऑलमोस्ट एक 22-23 किलोमीटर लांब आहे. तर फायनली आम्ही असं डिसाईड केलं, एकाला कन्व्हिन्स केलं आहे 250 रुपयामध्ये तो एका माणसाला सोडणार, म्हणजे एका बाईकवर 2 जण, म्हणजे असे 500 रुपयामध्ये 2 माणसं एका बाईकवर जाणार आणि 500 रुपयामध्ये 2 माणसं एका बाईकवर रिटर्न येणार. तर अशा प्रकारे डील क्रॅक केलेली आहे. आणि प्रचंड मोठी अशी रांग आहे इकडं. सॉलिड मी तुम्हाला दाखवतो. ही अशा प्रकारे मोठी अशी रांग आहे, आणि ही रांग इकडं अलीकडे जवळजवळ 4 किलोमीटर आणि पुढे 2 किलोमीटर आहे. तर अशी 6 किलोमीटरची मोठी रांग आहे. तर आम्ही विचार केला यार इथंच पाय करूया. पॅकेजेस घेतले आमच्या, जे पण आता आम्हाला स्नान करायचं आहे. स्नान कधी झाल्यानंतर कपडे वगैरे घेतलेली आहे. तर आता चाललो आहे बाईकवर बसून. तर खूप बार्गेनिंग केली आम्ही. तो एका माणसाचे एका टायमाचे जायचे 500 आणि यायचे 500 असं चाललं होतं. त्याला आम्ही 500 वरून 250 वरती आणलं. आणि अशा प्रकारे तुम्ही बार्गेनिंग करून बऱ्याचपैकी तुमचे पैसे वाचू शकता तिथं. फुल आगबंद धंदा आहे भाई. हां, मी बोलतो आपण इथे बिझनेस करावं का 4 दिवस थांबून. हो. 10 दिवस अजून थांबून. इथं ज्याला डोकं आहे ना तो इथं कसंही कमवू शकतात. लास्ट टाइम पेपरमध्ये पण आलं होतं का एकाने टूथपेस्ट नाही हे जे दातून विकून त्यांनी 3 हफ्त्यामध्ये जवळजवळ 40,000 कमावले. तो जिसके पास दिमाग है ना वो यहाँ पे कुछ भी कमा सकता है. मिट्टी बेच के, पार्किंग बेच के यार तुम एक 2 व्हीलर खरीद सकते हो इस पूरे सीजन में. पार्किंग सोचो. ती पण जमीन भलत्याचीच. हाँ अपॉर्च्युनिटी मंदित संधी गाठणं हेच एका धंद्यावाल्याचं, एखाद्या बिझनेसवाल्याचं ध्येय असतं. तर अशा प्रकारे इथं खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. डेफिनेटली तुम्ही तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज वर्कआउट करा इकडं. आता आम्ही टोटली 11 लोक आहेत. 7 जण आम्ही इथे आहेत, 4 जण पुढे आहेत. टोटल 11 जणांमध्ये बघूया. सर एक साथ भेटल्यानंतर मग बाईकवरती बसून त्रिवेणी संगम झाल्यानंतर मग आपण चेकआउट करूया. इकडची लोकल साईट सीइंग काय आपल्याला लोकलमध्ये दिसते ठीक आहे, ऑप्शन नाही तर बाईक परत कारजवळ यायचं, कार घ्यायची मग बाकीच्या साईट सीइंग करायच्या. अशा प्रकारे आमचा एक मस्त सुंदर आणि फुल ऑफ एक्सपिरियन्स असा एक जर्नी चालू आहे इकडं. माझं तर अजूनच नेक्स्ट लेवल होतं. ध्यानात नाही मनात मी असं इथं महाकुंभ मेळ्यामध्ये निघून आलो होतो. आणि सकाळपासून खूप आमची दमछाट चालू आहे. ही पार्किंग आहे. पण भाई मजा येते. हां मजा येते. ही अशी पार्किंगची जी पाठी गाड्यांची लाईन दिसते ना, तर ह्याच लाईनीला आम्ही मॅनेज करत म्हणजे हे असं बघा, हे असे डबल लाईनीमध्ये लोक घुसतात. समोरच्या येणारा ट्रॅफिक जाम होतो. सकाळी आय गेस 4 वाजल्यापासून आत्ता 7:30 पर्यंत आम्ही 3 तास तेच करत होतो. म्हणजे आम्ही थोडंसं एक्सपिरियन्स केलं मुंबई पोलिसनी कशा प्रकारे मॅनेज करत असेल एवढं सर्व. तर आमच्याबरोबर आता आहेत अंबादास सर, आपले रिजनल हेड सारडे क्लबचे. तर हे थोडंफार सांगतील ह्यांचा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स. म्हणजे आता आम्हाला जेमतेम झालेत 30-32 तास निघून.
तर सर प्रवास कसा चाललाय टोटल? एकदम जक्कास, एक नंबर. महाकुंभ 2025 जक्कास. काय काय एक्सपिरियन्स आणि- केलं एवढ्या वेळ? तब्बल 5 तासाच्या ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर शेवटी आम्ही कार साईडला लावून चालत चालत निघालो आहोत आता नंबरची बस धरली कुंभ स्नान करण्यासाठी. तुम्ही लाईन बघू शकता. 10-15 किलोमीटर पार्किंग गाड्यांची लाईन आहे. जिथपर्यंत नजर जाऊ शकते तिथपर्यंत गाड्यांची लाईन आहे. नवीन आता आपण जे बाईकचं बघतोय त्या नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बद्दल तुमचा काय विषय? एक्झॅक्टली. म्हणजे इथून जिथे स्नान करायला जायचं ते काहीतरी 4 किलोमीटर लांब आहे. तर बायकर्स इथून घेऊन जात आहेत पर पर्सन 500 रुपये घेऊन. त्यांचे वन साईड 2 साईड म्हणजे घेऊन जाणं आणि आणून सोडणं 1000 रुपये पर पर्सन चालू आहे प्राईस आजचा. सकाळी आलो तेव्हा 300 रुपये होता. स्टॉक मार्केटसारखा भाव जसा जसा दिवस वाढत आहे तसं प्राईस वाढत आहे त्याचं, कारण गर्दी वाढत आहे. लोकांची उत्सुकताही वाढत आहे. हा, लोकांची उत्सुकताही वाढत आहे. आम्ही आता 500 रुपयामध्ये फायनल केली आहे. 2 बाईक भेटलेत, अजून 3 बाईकची वाट बघतोय आम्ही. लेटसी. आणि प्रतीक सर आमच्यासोबत आहेत. पूर्ण महाकुंभ 2025 आमच्यासोबत पूर्ण रेकॉर्डिंग चालू आहे. ब्लॉगिंग थँक्यू चालू आहे. प्रतीक सर. तर अशा प्रकारे आपण थोडेफार काहीतरी व्ह्यूज घेतलेत आपले 2025 सॅटर्डे क्लब 2025च्या महाकुंभच्या दिंडीवरती. आता आपले दुसरे एक सर आहेत अमित सर, ते आम्हाला थोड्याच वेळात भेटणार आहेत तिकडं पुढे गेल्यानंतर. त्यांचे पण आपण काहीतरी रिव्ह्यूज घेऊया, त्यांना आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय बोलायचं आहे. तर इथं ना लॉक करत असताना ही एक मोठा प्रचंड प्रॉब्लेम आहे. आता हे इकडं सिंगल लाईनमध्ये गाड्या आहेत, पण हे असे काही अति शहाणे अति मूर्ख आहेत ज्यांनी डबल लाईनमध्ये गाडी पार्क केली आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं की येणाऱ्या गाड्या पूर्ण ब्लॉक होऊन जातात. ब्लॉक झाल्यामुळे रस्ता ब्लॉक. तिथं आपण 2 तासामध्ये सुटू शकतो, त्या 2 तासाच्या ठिकाणी आपले जाणार 5-6 तास. ऑलरेडी इकडं रश जास्त आहे आणि सकाळी आमचे 2 तास ह्याच्यामुळेच मॅनेज करता गेले. सर्वांना आम्ही सांगतोय सिंगल लाईन करा, कीप लेफ्ट. पण जो तो अतिशहाणा, किती शिकवलं तरी त्याला समजत नाही. पण त्याचं भुगतान एक बघायला गेलं तर सर्वांना करायला लागतं. बघू, आम्ही आता चालत चाललो आहे. ही एक गोष्ट जरा तुम्हाला सांगण्यासारखी वाटली म्हणून सांगली आहे, म्हणून सांगत आहे. तर पुढून जर इफ इन केस तुम्ही अशा काही सिच्युएशनमध्ये असाल तर प्लीज फॉलो रूल्स. ते तुमच्यासाठी नाही तर सर्वांसाठी बेस्ट आहे. अशा प्रकारे सर्वीकडे इश्यू चालू आहे. मी लोकेशन पाठवतो. सर्वीकडे कर्नाटकवाले तर समजूनच येत नाही. त्या बाईकवाल्यांना ते लोकेशन द्या. 100 रुपये एक्स्ट्रा. सर्वीकडे तेच भांडणं चालू आहेत, कारण की लोक बायपास करतात आणि जे लाईनीमध्ये उभे ते मूर्ख नाही आहे. तर अशा प्रकारे लोकांना समजवलं. सकाळी आम्ही खूप टाइमपास केला, पण मूर्खांच्या नादी लागायचं नसतं. आता थ्रूआउट द वे हाच सिनॅरिओ चालू आहे. पुढे भांडण चालू आहे, पुढे लोकांना समजावतात आहे, आणि पुढे काय चालू आहे. आलोच लगा आम्ही अर्धा पावलो पावली सेम गणित भेटत आहे. तो इसी तरह हम लोग ने आम्ही अशा प्रकारे बाईक ब्लॉक केली आहे. बाईक ब्लॉक करून आता फायनली जात आहे. अशा प्रकारे बाईक हायर करून आम्ही फायनली बसलो आहे. अगोदर आम्ही ग्रुपमध्ये सर्व ब्लॉक केलं होतं. तर आता जी लोक जिथं आहेत तिथून आम्ही म्हटलं की तुम्ही आपापली बाईक हायर करा आणि डायरेक्ट एका मीटिंग स्पॉटला भेटा, कारण की सर्वजण एकत्र भेटणं थोडंसं अवघड होत चाललं आहे. पाठीपुढे गेलीत लोक आणि त्या कॉर्डिनेशनमध्ये अजून आपला 1-1.5 तास टाईमपास होत जाणार. अशा प्रकारे बाईकवर ट्रिप हॅलो जायला फक्त हॅलो. हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे.
महाकुंभचा. म्हणजे इकडे जे तुम्ही प्लॅन करून येणार ना तसं काहीच घडणार नाही. 7 किलोमीटर दिखायला तुमची प्लॅनिंग पावलोपावली बदलत राहणार. हेच इकडचं एक सत्य आहे. सध्या अशा प्रकारे तुम्ही मॅनेज करणार. इकडचा सिस्टम का हतबल झालाय याचं रिझन तेच आहे. सुन ना हे लोक कुठल्याही प्लॅनिंगच्या हिशोबाने होणार नाही. पण ठीक आहे, जशा प्रकारे जिथं तुम्ही आहेत त्याच गोष्टीला एन्जॉय करा, इम्प्लिमेंट करा आणि एक्झिक्युशन करा. अच्छा हाँ इधर से हा बेस्ट ऑप्शन आहे. अशा प्रकारे पूर्ण भयंकर जे पण हायवे आहेत तिकडे तुम्हाला असंच ट्रॅफिक भेटणार. लोकेशन हो ब्रिज, नवीन ब्रिज होत आहे. प्रयागराज नंबर ले लीजिएगा. हे अशा प्रकारे प्रयागराज आहे. प्रयागराजचा बस डेपो आहे. इथूनच आम्ही बाईक हायर करू. म्हणजे ह्याच वेनी आम्ही चाललो आहे. इकडे बस पार्किंग सर्व दिसत आहे. आता सध्या गर्दी नाही आहे. विचार करते ज्यावेळेस प्रचंडाची गर्दी असेल त्यावेळेस काय हालायची ते सांगते. इतक्या 50 करोड लोकांना पण मॅनेज करता येण्याची गोष्ट नाही. हॅट्स ऑफ योगी महाराज. बऱ्यापैकी चांगलं त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. और यही है क्या तर आम्ही आता सध्या एका स्पॉटला इथं थांबलेलं आहे. आणि इथं झालं काय तर आमच्या बाईकचे पेट्रोल संपलं आहे. म्हणजे 2 बाईक्स होत्या आमच्याकडे, त्याच्यापैकी एका बाईकचं पेट्रोल संपलंय, तो गेलाय पेट्रोल भरायला. तर आम्ही आता इथं थांबलो एका ठिकाणी. का ह्याचं रिझन आहे ये हे आमची बाईक आहे. इथं एका बाईकचं पेट्रोल संपलंय, तो पेट्रोल भरायला गेलाय. आणि बाईला भयंकर असं हसायला येतं आणि एक्सपिरियन्स होतं की इकडे येऊन पण असे म्हणजे प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स ते दोघंही थांबत नाही. प्रॉब्लेम होते त्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन भेटतं. तर आता आम्ही थांबलो इथं. तो गेलाय बाईकमध्ये पेट्रोल भरून येतो आहे. पेट्रोल भरून आल्यानंतर मग आमची पुढची जर्नी स्टार्ट करणार आहे आम्ही. आणि सर्व आहे बघा इकडं, सर्व आमचे मेंबर थांबलेत आहे कारण की तो पेट्रोल भरायला गेला बाईकमध्ये. इतकी मजा येते, सॉलिड एक्सपिरियन्स होतं आहे. म्हणजे बोलतो ना फन विथ फंडामेंटल्स असंच काहीतरी होत चाललं आहे. आणि आता सध्याच त्यांनी सांगितलं इथं आखाड्यामधून बैठा हा जल्दी बैठो. असली मस्तपैकी आमची बाईक राईड इथं होत आहे. वाव आणि ती फक्त बाईक राईड होत नाहीये. उधर जाइए, ऊपर चढ़िए ऊपर. ओके, इथं फक्त बाईक राईड होत नाहीये तर ॲडव्हेंचर बाईक राईड होते. इथं मध्ये असं थोडासा ऑफ रोडिंग पॅच आहे आणि कसं आपण एक एक्सपिरियन्स रायडर नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की बाबा तुम्ही डबल सीट उतरा, चालत या. वरती आल्यावरती आम्ही परत बाईकवर बसत आहे. अरे जल्दी चलत रही. इथं आमची बाईक आली आहे. बाईकवर परत बसून आम्ही ट्रॅव्हल स्टार्ट करणार आहे. विशाल भाऊ भेटला यार. प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यामध्ये आम्ही हरवलो होतो. आम्ही चौघे एका ठिकाणी आले होते आणि हे तिघं पुढे गेले होते. तर फायनली आम्ही भेटलो आहे इकडं. आपण जेवढं बघितलं होतं कुंभमेळ्यामध्ये लोक हरवतात, आम्ही इथं पोहोचल्या एक्सपिरियन्स केलं. सर्व वेगवेगळे झालेत. आता इथे पॉइंटला येऊन भेटलेत आम्ही फायनली. तरी एक ग्रुप बाकी आहे. एक ग्रुप अजून बाकी आहे, मिस्टर कुठेतरी लांब गेलेले हा, मिस्टर आहे. इंडिया. तो रस्त्यामध्ये कुठेतरी भेटेन. आता गाड्या घातलंय, बघू काय होतंय. जाम खतरनाक अशी अक्षय कुमार
अक्षय कुमार सारखी राईड करत आम्ही चाललो आहे आणि मी सध्या ग्रुपचा अक्षय कुमार झालेलो आहे ॲजला बसून. आमचे लाडके नेते नितीन गडकरी साहेब कालच इकडे येऊन गेलेत. त्यांनी पण इकडं गंगा स्नान केलेलं आहे. ओम द्वार मस्त छान. महाकुंभद्वार आम्ही पोचलो आहे. हर हर महादेव. तर आता फायनली आम्ही इकडं उतरलेलो आहोत. मगाशी उतरल्यानंतर मग आम्ही इकडं चाय पाणी नाश्ता वगैरे केला आहे आणि नाश्ता करून आता चाललेलो आहे गंगा स्नानसाठी. ते तिकडं लांब गंगा स्नान होत आहे. गंगा स्नान झाल्यानंतर मग आम्ही तसंच तिकडून बोट घेऊन जाणार आहे आणि त्रिवेणी संगमचा एक राऊंड घेणार आहे तिथं. इकडे जस्ट मी आता एक कॉईन बघत होतो. ईस्ट इंडिया कंपनीचा 1869 मधला कॉईन होता. ईस्ट इंडिया कंपनीचा 600 रुपये बोलला होता तो, पण मोस्ट प्रॉबेबली पकडा एक 300-400 पर्यंत सोडून देतील ते लोक. हे आहे महाकुंभ.
महाकुंभची दिंडी आमची कंप्लीट झाली आहे. आम्ही गंगा स्नान केलं आहे, गंगामध्ये डुबकी पण लावलेली आहे. आणि आता पुढच्या आमच्या पावसाळीवरती आम्ही आता जे आमच्या आयटीने बनवले ते पण आम्ही पुढे तुम्हाला नक्की दाखवू. चला, हर 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 हर. तर आता आमचं गंगा स्नान करून झालेलं आहे. आणि आम्ही आता चाललोय परत आमच्या गाडीकडे. तिथं फटाफट थोडंसं चेंज करून पुढच्या आयटिनरीला आम्ही निघणार आहे. इथे लोकल साईट सीइंग काहीतरी करणार आहे. 2-3 स्पॉट्स आहेत, ते स्पॉट्स वगैरे बघून मग त्याच्यानंतर नेक्स्ट विजिटला. तर आज मोरवर आम्ही लोकल साईट सीइंगच करणार आहे इकडं. तर आता आमचं फायनली गंगा स्नान झालं आहे. परत रिटर्न जर्नी आमची चालू आहे. आणि सेम सकाळसारखंच ट्रिपलीज राम सिंग आम्हाला परत आमच्या गाडीपर्यंत सोडत आहे. आणि इकडं बघा पूर्ण धूळ आहे. इथं थांबण्याचं मुख्य कारण ब्युटिफुल असा सनसेट आहे. तर इथं आम्ही ब्रिजवरती जस्ट एक ब्रेक घेतला आहे. आणि ह्या ब्रिज घ्यायचं मेन रिझन आहे हा सुंदर असा सनसेट. खूप छान आहे, इतका भारी वाटतो ना सनसेट की फायनली राहवलं नाही. आम्ही थांबलो आणि एक ब्रेक घेतला. आणि इथं या सनसेट बरोबरच आम्हाला काही असे मस्त पक्ष्यांचे थवेसुद्धा दिसलेले आहेत. ते पण तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्समध्ये डेफिनेटली बघायला भेटेल. तर ठीक आहे, आता आम्ही थोडेफार फोटो काढूया इथं या मस्त असे छानपैकी सनसेटचे. आणि निघतो आमच्या पुढच्या राईडला, जिथे आम्ही चाललो आहे सध्या वाराणसी, सिटी ऑफ ड्रीम्स. सो गुड मॉर्निंग मंडळी. काल रात्री लेट नाईट आम्ही काशी विश्वनाथमध्ये पोचलो. आणि पोचल्यानंतर अक्षरशः सर्वांची हालत खूप खराब झाली होती. माझा कॅमेरा पण गाडीतच ठेवून दिला होता मी, कारण की 3-4 दिवस ना एवढं बॅक टू बॅक ड्रायव्हिंग करून गाडीतच राहून झोपून हालत बेकार झाली होती. ऑलमोस्ट मला वाटतं आहे 2,500-3 हजार किलोमीटर आम्ही कवर केले असेल आत्तापर्यंत. आणि स्टे आम्ही असा काही कुठे घेतलाच नव्हता. गाडीतून झोपून दर्शन करून वगैरे असं सर्व चाललं होतं. मग त्याच्यामुळे काल आम्ही इकडं काशी विश्वनाथला रूम ब्लॉक केला, इथं राहिलो आणि मस्तपैकी छान असे सर्वजण झोपलो. सर्वजण झोपलो. सकाळी उठून फ्रेश पीस होऊन आता फायनली टाईम झाला आहे 9 आणि आम्ही चाललो आहे आता दर्शनाला. इथं पुढे लाईन किती असन कशी असन जास्त ते असं कळलं आहे, पण बघूया. साईटवर गेल्यानंतरच सगळे प्लॅनिंग्स होणार आणि तिथंच आपल्याला कळेल की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्लॅनिंग. तर चला निघूया. पहिलं इथं नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊया. ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर चाय वगैरे पिल्यानंतर मग आपण निघूया दर्शनासाठी. कैसे चलना है लोगों को आगे, मतलब कितना किलोमीटर? आप ईमान को चलिए 1 किलोमीटर चलना पड़ेगा. और वहाँ तक मतलब 1 किलोमीटर के पहले तक गाड़ी बीड़ी सब चली जाएगी. उसके बाद में रोड ब्लॉक किया पूरा. अब वो इतना खुश हो रहा था. अरे आप कह रहे 20 साल की शादी थी, 20 साल की उसकी शादी थी. अब सोचिए 20 साल में कितना लोग 20 साल तक संग में थे और बड़ा खुश हो गया कि भैया हमारी औरत हो गई.
वो उसने फाइनली बोल दिया रहेगा चलो भगवान ने सुन ली। भगवान भाई साहब सब लोग सही नहीं, वो जो सही बोला खाली ये जाने दो। वो सही बोला। हाँ बराबर ना। उसकी बात दिल से दी, बाकी जबानी दिल से मीठी निकली, लगी। उसकी बात सही कर रहे। लोग चाह के भी नहीं निकाल पाता, वो निकाल दिया। वही भी है ना सोचिए, आज ऐसा कुछ दिन के बाद वाइफ आ जाएगी उसके घर पे तो कहीं मान लीजिए वो वीडियो देख ली, अरे वाह रे वाह, उसकी परेशानी चालू अभी। डबल हो जाएगी। डबल हो जाएगी। नहीं, वो बोलेगा चलो जितने दिन जितने महीने जितने साल जी तो लिया मैं, जी लिया। अगले 20 साल तक वापस से उतना बोलते हैं ना एनर्जी जनरेट कर लिया। क्या देखो सच बोलने में आदमी को दम बनता है, बरोबर ना। हम तो हम अंदर के अंदर बोलेंगे यार अच्छे हुआ गए तो। अच्छा आपने कभी बोला बीवी को? नहीं बोला। बोल देंगे तो ऑटो से निकल के हाथ गाड़ी में आ ऐसा है ना, जाएंगे। देखिए कोई जरूरी नहीं, वो बहुत परेशान रहा होगा तभी इस तरह बोला है, नहीं तो हर इंसान जो है अपनी बीवी से परेशान थोड़ा ना रहता है। वो तो है, अच्छा बीवी अपन बोलने की बात है। ये है देखो कि मेजरली परेशान रहते, बोलता कोई नहीं है। बोलता कोई नहीं, लेकिन वो एक्स्ट्रा परेशान था उसका जो ना एक्स्ट्रा वाला था। परेशान तो समझिए तो सभी था, लेकिन उसका बहुत ज्यादा एक्स्ट्रा में था। देखो बोलते हैं ना पकड़े तो चोर नहीं तो सीना चोर। तो हम वो वीडियो अपने वाइफ को दिखाए भी है। तुम तो जिगर वाले निकले भाई। नहीं, वो दिखाया दाना पानी बंद बिंद हुआ कि नहीं? हंसा गया हम लोग, हो गया उसमें क्या है, दाना पानी बन उन्होंने सोचा होगा मेरा पति अच्छा है। दिखाया दिखाया। जाएगा नहीं। आज घर पे अच्छा मीठा मिलेगा। हाँ, ये कह गहन बात बोली आपने, जाएगा नहीं। जाएगा नहीं। वो भी मन में बोलेगी छोड़ूंगी नहीं। और यहाँ से कितना मंदिर रहेगा किलोमीटर? यहाँ से मंदिर होगा 3 किलोमीटर। 3। महादेव महादेव हर हर महादेव। महादेव हर हर महादेव। नमस्कार उद्योजकांनो. जसं की सर्वांना माहितीच आहे, आपले सेक्रेटरी जनरल सुहास फडणवीस यांचं स्वास्थ्य थोडंसं बिघडलेलं आहे. त्यामुळे सॅटर्डे क्लब नवी मुंबई रिजन हेड हे काशी विश्वनाथाला साकडं घालण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या हेल्थसाठी, बोटिंगसाठी विचारा हेच आहे का? बोटिंगसाठी हेच आहे का विचारा? बरी व्हावी त्यासाठी याच प्रकारे आम्ही बनारसच्या घाट्यांवरती जात आहे. जाऊ 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 जाऊ. अँड आम्ही आता इथं बोटिंगसाठी घाटावरती आलेलो आहोत मला वाटलं माझी आणि आता तुम्हाला मस्तपैकी घाट असा दाखवतो. ह्याच प्रकारे अस्सी घाटावरती आलो आहोत. इथून अशा प्रकारे एवढं सुंदर असं दृश्य आहे इथं, काही सांगता येत नाही. बोलतात ना बनारसला माणूस येत नाही, तो बोलावला जातो. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हा पूर्ण पट्टा जो आपल्याला दिसतो आहे, हा पूर्ण घाटेचाच पट्टा आहे. इथून स्टार्ट होतो ऑलमोस्ट एंडपर्यंत. अप्रॉक्सिमेटली 2.5 ते 3 किलोमीटरचा पट्टा आहे हा. प्रत्येक घाटावरती वेगवेगळं नाव दिलेलं आहे. अश्वमेध घाट, अस्सी घाट, मणिकर्णिका घाट.
आणि ह्याच एका घाटापैकी एका घाटावरती आम्ही आलो आहोत. एंट्री इथून घेतली आहेत. आता इथून पुढे आम्ही ह्याचं एक्सप्लोरेशन करू आणि बघू. बोट राईड पण आम्ही करणार आहे. डेफिनेटली ती करायचीच आहे, त्याच्याशिवाय मजा नाही आहे. आणि बोटिंग राईड करता करता मग आपल्याला ते डिस्क्रिप्शन पण देतील, थोडीफार इकडची लोकल इन्फॉर्मेशन आपल्याला सांगतील. तर निघूया आता बोट राईडवरती आणि थोडं घाट फिरून घेऊया. त्या सर्व नागा साधूंचे आखाडे लागलेले आहेत. रामचंद्र शंकर का भजन कर, शिव के भजन कर पार्वती, कह लगे शंकर बोले, और खोल पलक बम दिखे नाथ जी, आजो चेरी बैठे रहो मैं. तर ह्याच प्रकारे आम्ही आता बोट राईडला चाललेलो आहोत. ही आहे आमची बोट. फायनली लास्ट टाइम माझी इच्छा राहिली होती एक बोट राईड करायची इकडे आल्यानंतर. ह्या वेळेस ती इच्छा डेफिनेटली मी कंप्लीट केली. हर हर महादेव. महादेव. और ये इंजन स्टार्ट हो रहा है. भैया अंदर 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 एक नंबर. हम नहीं गिरेंगे, हम गिराएंगे. जय हो, जय हो. अरे लाली बाबा आश्रम, हाथ जोड़ के नमस्कार करिए. लाली लाली बाबा की जय. 40 घाट है, मछली बोट है. 40 घाट कवर करके मंदिर को ड्रॉप कर देगा. गंगा मैया की आरती करोगे. अरे बता रहे हैं, आप देखो कहाँ है, आपके सामने रहेगा. ये वाला बिल्डिंग वाला घाट वाला मंदिर. काशी यात्रा कर रहे कोई को हाथ जोड़ के चलो.
खोपेकर भाऊ, यस, कशी झाली तुमची ट्रिप आतापर्यंत? मस्त, जबरदस्त, मस्त. जोरात बोला जरा, काय काय आवडलं? आम्हाला काशीमध्ये मस्त स्नान केलं आम्ही त्रिवेणी संगमवरती. त्याच्यानंतर आम्ही काशी विश्वनाथ मंदिरात गेलो, मस्त दर्शन घेतलं. तिथून आम्ही सगळं वाराणसी एक्सप्लोअर केलं. ओके. पहलवान लस्सी, काशी चाट, काय काशी चाट ना? आपला जो सॅटर्डे क्लब महाकुंभ दिंडी आपण काढली, हां. त्याच्यामध्ये मजा आली की नाही? जबरदस्त, खूप छान, एक गोष्ट जी एकदम जबरदस्त आवडली, अप्रितम, अप्रतिम. स्नान, स्नान. यस. एक नंबर, एक नंबर. 144 वर्षातून एकदा जे स्नान होतं, कुंभमेळा भरतो, त्याचं आम्ही लाभार्थी झालो. साक्षीदार झालो. याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे.